नमस्कार, फार्म ड्रीम ॲग्रोमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण सौरभजी जाधव मोहाडी तालुका दिंडोरी यांच्या प्लॉटवर इथं आलेलो आहोत। हा त्यांचा ॲक्च्युली सोलापूरला हा डाळिंबाचा प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आंतरपीक म्हणून आर्यमॅन टोमॅटोची ही व्हरायटी लावली। 20 जुलैची लागण आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांनी हा एक प्रयोग केलेला आहे की पान रफ होण्यासाठी आणि पानाची थिकनेस वाढण्यासाठी आणि सेटिंग होण्यासाठी। तर सौरभजी, तुम्ही कशाचा प्रयोग केला आहे सांगा जरा। इथं सुपर 5 स्प्रे घेतला आहे आपण। त्याचे एक चांगले रिझल्ट आले, म्हणजे एक फरक जाणवतोय बऱ्यापैकी। फुलकळी आणि फुल वाढण्यासाठी ग्रीनरी पण चांगली आली खूप आणि पानाचा थिकनेस वाढलेला आहे। लस्टर सारखं एकदम चमक आलेली आहे त्याला। हा पानाचा थिकनेस आहे इथं। फुलकळी वाढण्याचं पण प्रमाण जास्त दिसतंय तिथं। ड्रॉपिंग थांबली, ड्रॉपिंग पूर्णपणे थांबली ना। आणि न मारलेलं साईड कुठे इथं? त्या बाजूला ही न मारलेले काय? ग्रीनरी मध्ये लगेच फरक जाणवतोय। हो का, इथं दोन्ही प्लॉटच्या ग्रीनरीमध्ये हा फरक जाणवतो इथं काय। हा जो इकडे मारलेला आहे या साईडला न मारलेला इकडे दिसतोय असा। आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून कुठे प्रयोग केला इथं? आणि इथं 5 डाळिंबाच्या झाडांना पण ट्राय केलंय। ओके, हां, त्यांना पण चमक जाणवते। ह्या डाळिंबाच्या झाडावर काय इथं? या 5 झाडांना घेतलं। हे किती दिवसाचं झाड आहे? हे आता 6 महिन्याचे झालं। 6 महिन्याचं झाड झालं का? ही 6 महिन्याची लागण आहे इथं काय। 1 2 हे 3 काय, हे 4 आणि हे 5, बरोबर काय? आता 5 नंबरच्या झाडावरचं जर पान जर पाहिलं काय, तर इथे एवढं फ्रेशनेस दिसते इथं। हा इथं एवढा फ्रेशनेस दिसतोय आणि 6 नंबरच्या झाडावरचा हा बदल दिसतोय की पानाच्या वाट्या पानाच्या अजून कुठं वाट्या आहेत इथं काय, असं आहे। आणि इथला हा फरक दिसतो किती। शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल? याचा वापर चांगले रिझल्ट जाणवले प्रत्यक्ष। तर वापरण्यास काही हरकत नाही, चांगले रिझल्ट आहे। आणि ह्याचा जो स्प्रे मारल्यानंतर इंटरनोड्समध्ये काय फरक वाटला तुम्हाला? काय ते स्ट्रॉंग झाले जरा आणि असं सशक्त झाड दिसतंय। झाड सशक्त दिसते। इंटरनोड्स वाढलं की कमी राहिले काय? दोन्ही पेऱ्यातलं अंतर कमी झाले का जास्त झाले काय? आणि पेऱ्यातलं अंतर मापात राहून फुलकळी वाढण्याचं फरक जाणवलं। वाढण्यासाठी फरक जाणवला काय? स्टंप जाड होण्यासाठी काय मदत झाली काय? स्टंप हेल्दी झालाय असं जाणवतो लगेच। होय ना, झाड ट्रेस फ्री झाले ना पूर्णपणे? हो। ओके, हे बघा, कुठलंही जर पान जर घेतलं पाणी सहसा वाकडं होत नाहीत। आणि स्प्रे झाल्यानंतर पाऊस पडलाय का? 3 तासानंतर पाऊस आला। किती पाऊस पडलाय तरी? नॉर्मलच आला होता, नंतर एक दिवस मोठा पाऊस झाला परत त्यानंतर। आणि टोमॅटोला स्प्रे मारल्यानंतर किती दिवसात ह्याचे रिझल्ट दिसले की? तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी दिसले ना। ओके, चालेल, थँक्यू।